तर आता सकाळ सकाळी आपण सुरुवात करूया भोगीच्या भाजीला. त्यासाठी मी घेतलेला आहे एक जुडी पालक. त्याची फक्त अशी पानं कोवळी काढून घ्यायची. ही बघा आमच्या दारातलीच मेथी आहे. ती आता अशी थोडीशी मुठभर आपण आणलेली आहे तोडून. हा श्रावणी घेवडा आहे. हे बारीक आपल्या गाजराचे काप आहेत. हा आपल्या शेतात डाग पडेपर्यंत भाजल्यामुळं काय होतं तर त्याचा खवटपणा निघून जातो आणि तो असा त्याला एक जी चव असते ना तुरटसारखी एक वेगळीच चव असते याला. तो असा त्याचा तोपणा निघून जातो आणि ते असे खमंग लागतात. त्यामुळे नेहमी पावट्याची कसलीही भाजी करताना किंवा भाजीला पावटे वापरताना पावटे नेहमी भाजून घ्यायचे. यानंतर मी वाटाणेसुद्धा असेच डाग पडेपर्यंत भाजून. या सर्व भाज्या आपण चिरून एकत्र केलेल्या आहेत आणि आपण आता त्यांना मस्तपैकी धुवून घेणार आहोत. तिथनं आपण लसूण वापरतो. या भाजीला अजिबात कोणताही दुसरा कांदा मोहरी वगैरे वापरत नाहीत, जिरं वापरत नाहीत. ह्या भाजीला फक्त लसूण आणि आमचं सातारी झणझणीत लाल तिखट म्हणजे आमची सातारी चटणी आणि लसूण याचीच फोडणी दिली जाते. आपण भाजीसाठी वापरणार आहोत भाजलेल्या तिळांचा कूट, तसेच अख्खेसुद्धा तीळ. इथं बघा मी एक अख्खा लसूण सोलून घेतलेला आहे आणि आपण शेंगदाण्याचा कूट, कारळाचा कूट आणि तिळाचा कूट ह्या तिन्ही गोष्टी ह्या भाजीमध्ये टाकणार आहोत. आता ही भाजी मी ना कुकरमध्ये करणार आहे. फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आणि भाजी तयार होते. अजिबात ओव्हर कुक होत नाही. आणि आता ही भाजी ना मी कुकरमध्ये करणार आहे. यामध्ये भाज्या अजिबात ओव्हर कुक होत नाहीत. फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, ज्याच्यामुळे पावटे, वाटाणा, हरभरा यासारख्या गोष्टी आहेत ना त्या पटकन शिजतात आणि बाकीच्या भाज्यासुद्धा ओव्हर कुक होत नाहीत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या भाजीचं टेक्स्चर कसं आहे ते. त्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा की भाजी कशी आहे, ओव्हर कुक झाली आहे का की नाही झालेली. पाहू शकता मी काळ्या तिळाचा असा पाटावरती कूट करून घेतला आहे, पोळपाटावरती, कारण त्याला छान तेल सुटतं. मिक्सरला केला की थोडं तेल उडतं. मग त्यांना खमंग असा वास सुटलेला आहे भाजलेले तीळ असे मी कूट केल्यानंतर. आता हा असा झालेला कूट हा मी ह्या भाजीमध्ये टाकणार आहे. तयार आहे आपली मस्तपैकी भोगीची भाजी. आमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे का, खेंगाट मेंगाट. म्हणजे पूर्वीची माणसं म्हणायची खेंगाट मेंगाट खाल्लं का मस्त वाफ येते. त्यामुळं मोबाईलवरती पण येते बघा. बटाटे आहे असे आहेत, मी 2 शिट्ट्या केल्यात. बटाटे आहे असे आहेत. वांगी अगदी व्यवस्थित शिजली आहेत आणि सगळ्या भाज्या पण अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू